पुण्यातल्या एकतानगर परिसरामध्ये जवळपास 50 ते 60 घरांमध्ये पाणी जे आहे ते पुराचं पाणी शिरलं, त्यामुळं अनेक नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। आपण पाहतोय की घरामधली ही पूररेषेची जर भिंत बघितली आणि खून जर बघितली तर साधारणतः 4 ते 5 फूट पाणी, म्हणजे हा पहिला मजला आहे तरी सुद्धा एवढं पाणी जे आहे त्या घरामध्ये शिरलेलं होतं। ही वरची आपल्याला खून पाहायला मिळते की इथपर्यंत पाणी जे आहे ते लागलेलं होतं। कल्पना करा की एवढ्या पाण्यामध्ये घरातले लोक कसे राहत असतील। मात्र ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस या पाण्याच्या भीतीनं हे सगळे नागरिक जे आहेत ते घरातून बाहेर पडले। आपण रवींद्र माळे यांच्या घरामध्ये आलेलो आहोत। काका, मला सांगा, पाणी ज्यावेळेस आलं त्यावेळेस काय झालं नक्की? पाण्याची काय व्यवस्था नव्हती आणि सांगितलं नव्हतं। 2 वाजता रात्री पाणी सोडण्यात आले, हे लय चुकीचं आहे। त्याच्या अगोदर सांगितलं असतं तर थोडेफार कमी हालचाल तरी केली असती, पण तसं काय हालचाल झाली तर करता आली नाही। काकी, किती वाजता पाणी यायला सुरुवात झाली? 2 वाजता चाला। जसं आम्हाला माहिती पडलं तसं आम्ही सामान उचलून वरती नेलं आणि नंतर मग काही सुचलं नाही आम्हाला, म्हणजे काय करायचं पाण्यामध्ये। म्हणजे नुकसान तर झालेलं, म्हणजे काही करता आलं नाही आणि हलवता आलं नाही। एकदम कपडे बिपडे आता तिकडे ते काय काय जे आम्ही फेकून दिले सगळे कपडे आणि कागदपत्र घरामध्ये काहीच राहिलं नाही? काहीच राहिलं, सगळं मी फेकून दिलं, सगळं सामान किराणा मालचं सगळं फेकलं, काही म्हणजे काहीच राहिलं नाही। तुम्ही काय व्यवसाय करता? मी आहे ना घर काम करते, केरफरशी स्वयंपाकचे काम करते। किती मुली किती आहेत तुम्हाला? मुली हा, त्यांचं शिक्षणाचा खर्च तर सगळं तुम्ही भागवता? हा, त्याच्यावर भागवते। आणि 3 म्हणजे माझे मिस्टरच करतात सगळं आणि थोडं बहुत मीच करते मदत। म्हणजे पण ते काय आता घरामध्ये काही साहित्य राहिलं नाही? काहीच, म्हणजे काही पोरींचे कागदपत्र, माझ्या मुलीचे कागदपत्र गेले आणि घरातलं खाण्याचं सामान सगळं गेलं, कपडे वगैरे कपडे गेलेत, सगळं गेलं। ताई, तू काय करतेस? माझी आता 15वी BSc मधून झाली आहे। सध्या काहीच करत नव्हते, जॉबच्या शोधात होते। कुठल्या महाविद्यालयात शिकत होते? आबासाहेब गरवारे BSc झाली। आता तुला मास्टरला ऍडमिशन घ्यायचं? हो। मात्र कागदपत्र काहीच नाही, म्हणलं ते आता 1 वर्ष गॅप घेते आणि मग पुढे काय करायचंय करता येईल सगळे। म्हणजे आतापासून सगळे FY पासूनचे रिझल्ट पण गेले, ओरिजिनल होते ते पण गेले माझे, प्लस कार्ड होते, डेबिट कार्ड वगैरे, आधार कार्ड, ते पण गेलं सगळं। आता काहीच उरलं नाही। म्हणजे 12वी पासूनची सगळी कागदपत्र? सगळी कागदपत्र होती ती पण सगळी गेली। किती वाजता समजलं तुला हे सगळं पाणी आलं? पाणी 2ला आलं होतं, पण आम्ही झोपेत होतो त्यामुळे आम्हाला काही कळलं नाही। दार वाजवलं तेव्हा कळलं की बाहेर पाणी आलं होतं, तर पायरीपर्यंत पाणी आलं होतं। तेव्हा मग उचलून जेवढं उचलता येईल तेवढं उचलून आम्ही वर टाकलं। साधारण पाणी कमरेपर्यंत येतं, पण ह्यावेळेस पूर्ण घर पाण्यात गेलं, त्यामुळे वरती जेवढं टाकलं होतं तेवढं पण भिजून गेलं सगळं। म्हणजे तो 2022ची पास आउट आहे आबासाहेब गरवारे का 23ची? 24ची आता जस्ट झाले TY झालं। हो। मात्र कागदपत्र आता काहीच राहिले? आता काहीच राहिले नाहीयेत। आता मग पुढे काय करणार काकी? काय करणार, देवावरती सोनं काय करणार? तर मी तर काहीच करू शकत आणि मला तर आता असं वाटतं की मी ह्याच्यातून पण आता मी जाणार, राहते गेले ते पण मला माहिती नाही। ताई, मात्र पुढे शिकायची खूप इच्छा आहे इच्छा, पण आता सगळं जमजमावट करायला लागेल आणि मग पुढे काय करता येईल ठरवता येईल। मम्मी पप्पा सगळं आतापर्यंत करत होते? हो, पण आता माझंच गेलंय सगळं, तर त्यांना पण काय सांगू मी, तर माझंच काय राहिलं नाहीये। आता मला पहिल्यापासून शून्यापासून सुरुवात करायला लागेल। खरं तर खूप बोलकी प्रतिक्रिया आहे। ती सांगते की सगळंच पाण्यामध्ये गेलं, म्हणजे कागदपत्रच राहिली नाही तर शिकायचं कसं, हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण पाहतो की हे त्यांचं घर आपल्याला पाहायला मिळते। घरातलं हे सगळं साहित्य त्यांनी आता गेल्या 10 तासांपासून सगळं आता जवळपास साफ करत आणलेलं आहे। मात्र घरात साहित्यच उरलं नाही। संसारोपयोगी भांडी असतील, अन्नधान्य असेल, त्याचबरोबर किराणा माल जो भरलेला होता ते सगळं साहित्य पुरामध्ये गेले। त्यामुळे आता पुढे करायचं काय हा प्रश्न आहे। काकी, मुलगी असं म्हणते की मला शिकायची इच्छा आहे, मात्र माझी कागदपत्रच नाही आहेत। मग तेच म्हणले, तुझे कागदपत्र नाही तर मग कसं शिकायचं, ते विचार पडले आता काय करायचं पुढे। आता ह्याच्या मी काही करू शकत नाही। ताई, मला सांग, तुला आता मास्टर करायचंय, मास्टर कशामध्ये करणार आहेस? आता माझं BSc इन बॉटनी झालंय। मास्टर मी बायोडायव्हर्सिटीमध्ये करणार होते, पण पैशाची अडचण होती त्यामुळे मी 1 वर्ष गॅप घेणार होते आणि मग करणार होते ॲडमिशन। आणि कागदपत्र तशी ठरवून घेतलीत की यावेळेस आपण नाही घ्यायचं, सगळा अभ्यास करून पूर्ण मग मास्टर करायचं, स्वतःच्या ह्याच्यावर करून मास्टर करायचं। पण आता काहीच करायला नाही, मास्टर पुढे होईल की नाही पण माहिती नाही। म्हणजे आईवडिलांची परिस्थितीमुळे तू गॅप घेणार होती, मात्र कागदपत्रच हे झालं?
आणि मी स्वतः जॉब करून मग करणार होते मास्टर, पार्ट टाइम करून वगैरे, पण आता काहीच करता येणार नाही. मग आता काका काय करणार आहेत पुढे? काय काय आता जॉब आहे आणि मी पेपर पण टाकतो. बरं आता पेपरचे काही लोक असं म्हणतात की तुम्ही पेपर टाकू शकत नाही आणि हे नाही ते नाही, सारखे फोन येतात. बरं जॉब तर करतोयच मी एका कंपनीमध्ये, बरं. पण काय आता तिथं नाही म्हटले तर मग काकी मात्र आता तुम्हाला हे सगळं सुरुवातीपासून शून्यातून उभं करायला लागेल मला. हं. म्हणजे सगळ्यापासून म्हणजे काहीच नाही घरात माझ्या, काही म्हणजे काहीच नाही. आता जेवढं मी महिन्याचं सामान भरलं तो पण सगळं गेलाय. काही म्हणजे मला आता तर काय बोलायचं तेच कळत नाही. आता आपण पाहतोय की या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. खरं तर आपण पाहतो की पाऊस फक्त पाणी नाही तर अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी सुद्धा आणतो. अशी ही सगळी अवस्था या सगळ्या माळी परिवारातील सदस्यांची झालेली आहे. ही खरं तर मुलगी आपण पाहतोय की हिचं डिग्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आहे, मात्र सगळी कागदपत्र पाण्यामध्ये गेलेली आहेत. त्यामुळे तिला मास्टरचं पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, मात्र करायचं काय? आईवडिलांची परिस्थिती ती सांगते की मी गॅप घेणार होते, मात्र सगळी कागदपत्रच गेली, त्यामुळे पुढे शिकायचं कसं? हा सुद्धा एक प्रश्न खरं तर या ताईसमोर आहे. मात्र आपण पाहतोय की ही तिची आई सांगते की आम्ही आता ह्या सगळ्या शून्यातून आम्हाला हे सगळं करायचं आहे, त्यामुळे हे सगळी सुरुवात करण्यासाठी आम्हाला परत पुन्हा आता शून्यातून सुरुवात करावी लागेल. त्यामुळे आता लवकरात लवकर खरं तर या सगळ्या कुटुंबाला मदत जी आहे ती मिळणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ताईचं शिक्षण जे आहे ते पूर्ण झालं पाहिजे. ते सांगते कागदपत्र गेलेत, मात्र पुन्हा आता कागदपत्रांची जुळवाजुळव करून मला पुढच्यासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यामुळे राज्य सरकारनं अशा सगळ्या कुटुंबाची खरं तर मदत करणं गरजेचे आहे. पुरामध्ये एक वेळ साहित्य गेलं तरी चालेल, मात्र पुढचं आयुष्य सुकर करण्यासाठी जी शिक्षणाची कागदपत्र उपयोगी असतात ती कागदपत्रच पाण्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे करायचं काय? हा खरं तर भावनिक सवाल इथले सगळे रहिवासी व्यक्त करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.